निंबळक हे सोलापूर जिल्ह्यातील एक शांत गाव होतं. गाव फार मोठं नव्हतं, पण लोकांची वर्दळ कायम असायची. सकाळी सूर्य उगवण्याआधीच शेतकऱ्यांची धावपळ सुरू व्हायची. कुणी बैलगाड्या घेऊन निघायचं, कुणी मोटारसायकलवरून शेताकडे जायचं, तर काही मजूर रोजंदारीसाठी गावाबाहेर पडायचे. याच गावात वैजयंती शिंदे राहत होती. वय अंदाजे 40 वर्ष. चेहऱ्यावर संघर्षाच्या खोल रेषा होत्या, पण डोळ्यांमध्ये अजूनही जगण्याची जिद्द शिल्लक होती. 4 वर्षांपूर्वी तिच्या पतीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्या दिवसानंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. पूर्वी संसाराची सर्व जबाबदारी तिचा नवरा सांभाळत होता. घराचा खर्च, शेतीची कामं, बाजारहाट, बँकेची कामं, सगळं काही. पण त्याच्या मृत्यूनंतर वैजयंतीवर अचानक संपूर्ण जगण्याचं ओझं येऊन पडलं. तिचा एकुलता एक मुलगा आदित्य तेव्हा फक्त 5वीत होता. आज तो 9वीत शिकत होता. आदित्य अभ्यासात अत्यंत हुशार होता. शिक्षक त्याचं नेहमी कौतुक करायचे. पण त्याला लहानपणापासूनच परिस्थितीची जाणीव होती. इतर मुलं शाळेनंतर खेळायला जायची, पण आदित्य आईला मदत करायचा. कधी बाजारातून सामान आणायचा, कधी घरातलं पाणी भरायचा, कधी आईच्या छोट्या मोठ्या कामात हातभार लावायचा. वैजयंतीला मुलाचा खूप अभिमान वाटायचा. पतीच्या मृत्यूनंतर सुरुवातीचे काही महिने तिने लोकांच्या घरची भांडी धुण्याचं काम केलं. पण ते काम फार दिवस टिकू शकलं नाही. नंतर तिने शिवणकाम सुरू केलं. लहानपणापासून तिला शिवणकामाची आवड होती. गावातील महिलांचे ब्लाऊज, ड्रेस, पेटीकोट शिवून ती पैसे कमवू लागली. सुरुवातीला काम चांगलं चाललं, पण हळूहळू अडचणी सुरू झाल्या. गावातील अनेक महिला कपडे शिवून घ्यायच्या आणि पैसे उशिरा द्यायच्या. काही तर महिने उलटले तरी पैसे देत नसत. नंतर देते, आत्ता पैसे नाहीत, पुढच्या आठवड्यात घे, अशी कारणं ऐकून ऐकून वैजयंती त्रासली होती. तिच्या घराचा खर्च मात्र थांबत नव्हता. आदित्यची शाळेची फी भरायची होती, वह्या पुस्तकं घ्यायची होती, वीज बिल भरायचं होतं, घरात धान्य आणायचं होतं, पण हातात पैसेच राहत नव्हते. एके दिवशी तिची मैत्रीण मीरा कदम तिच्या घरी आली. मीरा देखील गरीबच होती. ती रोज शेतात मजुरी करायची. दोघींची मैत्री अनेक वर्षांची होती. मीरा वैजयंतीच्या घरात आली तेव्हा वैजयंती मशीन समोर बसलेली होती. समोर कपड्यांचा ढीग पडलेला होता. मीरा हसत म्हणाली, "काय ग वैजयंती, अजूनही हेच सुरू आहे?" वैजयंतीने खोल उसासा टाकला. "काम आहे भरपूर, पण पैसे नाहीत." "म्हणजे?" "महिला कपडे घेऊन जातात, पैसे मात्र मिळत नाहीत." मीरा काही क्षण विचारात पडली. नंतर म्हणाली, "माझ्यासोबत शेतावर ये ना." "मजुरी?" "हो." "माझ्याकडून होईल का?" "का नाही होणार, मी करते ना." वैजयंती शांत झाली. खरं तर तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. 2 दिवस विचार केल्यानंतर तिने निर्णय घेतला. शिवणकाम बंद करायचं आणि मीरासोबत शेतात मजुरी करायची. गावापासून थोड्या अंतरावर प्रतापराव जाधव यांची मोठी शेती होती. शेकडो एकर जमीन, मोठा बंगला, ट्रॅक्टर, गाड्या, पैसा, प्रतिष्ठा, सगळं काही. पण प्रतापरावची एक वाईट ओळखही होती. गावातील लोक त्याच्यापासून अंतर ठेवून असायचे, कारण त्याचा स्वभाव उद्धट होता. तो पैशाच्या जोरावर लोकांना वाकवायचा, गरिबांना कमी लेखायचा आणि महिलांबद्दल त्याची वागणूक तर अनेकांना आवडत नव्हती. गावात अनेक अफवा होत्या, पण कोणी उघडपणे बोलत नव्हतं, कारण प्रतापरावचा प्रभाव खूप मोठा होता. वैजयंती आणि मीरा रोज त्याच्या शेतात जाऊ लागल्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कष्ट करायच्या, पण रोज पैसे मिळायचे. त्यामुळे वैजयंतीचं घर थोडं सावरू लागलं. आदित्यची फी वेळेवर भरली जाऊ लागली. घरात धान्य येऊ लागलं. काही दिवस सगळं व्यवस्थित चाललं. पण प्रतापरावच्या नजरा आता वैजयंतीवर थांबू लागल्या होत्या. तो अनेकदा दुरून तिच्याकडे बघत बसायचा. गणेश पवार हा त्याचा विश्वासू नोकर होता. प्रतापराव अनेक गोष्टी त्याच्याशी बोलायचा. एक दिवस दोघे फार्म हाऊसच्या ओट्यावर बसले होते. प्रतापरावने वैजयंतीकडे बोट दाखवलं. "ती नवीन बाई कोण आहे?" गणेश म्हणाला, "वैजयंती शिंदे." "विधवा आहे का?" "हो." प्रतापराव काही क्षण शांत राहिला. नंतर हलकंस हसला. गणेशला त्याचा तो हसरा चेहरा ओळखीचा होता. तो हसरा चेहरा अनेकदा एखाद्या संकटाची सुरुवात असायचा. दिवस जात होते. वैजयंतीला काहीच कल्पना नव्हती की तिच्याकडे कोणाच्या नजरा लागल्या आहेत. ती फक्त आपल्या मुलाच्या भविष्यासाठी मेहनत करत होती. आदित्यच तिचं संपूर्ण जग होतं. रात्री झोपताना ती नेहमी देवाला एकच प्रार्थना करायची, "माझ्या मुलाचं आयुष्य चांगलं होऊ दे." मार्च महिन्याची सुरुवात झाली. गावात उन्हाळ्याची चाहूल लागली. गव्हाची पिकं तयार झाली होती. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
वैजयंतीकडेही अर्धा एकर जमीन होती. त्या जमिनीत तिने गहू लावला होता. पीक चांगलं आलं होतं. ते पाहून तिच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी समाधान दिसलं. एक संध्याकाळी ती अंगणात बसली होती. आदित्य शाळेचा गृहपाठ करत होता. वैजयंती त्याच्याकडे पाहत म्हणाली, "बाळा, यंदाचा गहू चांगला आला आहे." आदित्य हसला. "मग आपण श्रीमंत होणार का?" दोघेही हसू लागले. "श्रीमंत नाही, पण काही महिन्यांची चिंता कमी होईल." आदित्य म्हणाला, "मी पण मदत करेन. तू अभ्यास कर." "अभ्यासही करेन आणि मदतही." वैजयंतीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला तिच्या मुलाचा खूप अभिमान वाटत होता. पण त्याच वेळी गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या फार्म हाऊसमध्ये प्रतापराव बसला होता. त्याच्या हातात चहाचा कप होता. पण त्याचं लक्ष कुठेच नव्हतं. तो सतत काहीतरी विचार करत होता. गणेश त्याच्या समोर उभा होता. "साहेब," प्रतापरावने हळू आवाजात विचारलं, "ती वैजयंती अजून कामाला येते ना?" "हो." प्रतापरावच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित उमटलं. "लक्ष ठेव तिच्यावर." गणेश काही बोलला नाही. कारण त्याला माहीत होतं, जेव्हा प्रतापराव एखाद्या व्यक्तीबद्दल अशी रुची दाखवतो, तेव्हा पुढे काहीतरी वाईट घडणार असतं. त्या रात्री वैजयंती आणि आदित्य शांत झोपले. त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ आता हळूहळू त्यांच्या दिशेने येत होतं. आणि त्या वादळाची पहिली सावली आधीच त्यांच्या आयुष्यावर पडू लागली होती. निंबळक गावामध्ये उन्हाळा आता पूर्णपणे सुरू झाला होता. दिवसभर तापणारा सूर्य, गरम वारे आणि कोरडी पडलेली जमीन यामुळे शेतकऱ्यांची धावपळ वाढली होती. वैजयंती आणि मीरा रोजप्रमाणे सकाळी कामावर जात होत्या. दोघींच्या आयुष्यात फारसा बदल नव्हता. फरक फक्त एवढाच होता की वैजयंतीच्या मनामध्ये आता थोडी आशा निर्माण झाली होती. गव्हाचं पीक चांगलं आलं होतं. जर योग्य भाव मिळाला तर काही महिन्यांसाठी आर्थिक अडचणी कमी होणार होत्या. मुलाच्या शिक्षणासाठी पैसे साठवता येणार होते. त्यामुळे ती पूर्वीपेक्षा थोडी आनंदी दिसू लागली होती. पण काही लोकांना तिचा हा आनंद सहन होत नव्हता. विशेषतः प्रतापराव जाधवला. त्या दिवशी सकाळी शेतात काम सुरू होतं. सर्व महिला आपापल्या कामात व्यस्त होत्या. वैजयंती देखील पिकांच्या तण काढण्याचं काम करत होती. अचानक प्रतापराव आपल्या गाडीतून तिथे आला. त्याची काळी SUV शेताच्या बांधावर येऊन थांबली. गाडी थांबताच सर्व मजूर शांत झाले, कारण प्रतापराव समोर असताना कोणी फारसं बोलत नसे. प्रतापराव खाली उतरला. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. काही क्षणांनी त्याची नजर वैजयंतीवर जाऊन स्थिरावली. तो थेट तिच्याकडे चालत गेला. वैजयंतीने त्याच्याकडे पाहिलं. "नमस्कार साहेब." "नमस्कार." प्रतापराव हसत म्हणाला. "काम चांगलं चाललंय ना?" "हो." "काही अडचण असेल तर सांग." वैजयंतीने फक्त मान हलवली. ती जास्त बोलली नाही. प्रतापराव काही क्षण तिथेच उभा राहिला. नंतर निघून गेला. तो गेल्यानंतर मीरा तिच्या जवळ आली. "तो तुझ्याशी एवढं का बोलत होता?" वैजयंती हसली. "मालक आहे म्हणून." पण मीराच्या चेहऱ्यावर चिंता होती. "मला काहीतरी वेगळंच वाटतंय." "काय?" "त्याच्या नजरा मला आवडल्या नाहीत." वैजयंती शांत झाली. खरं तर तिलाही ते जाणवलं होतं, पण तिने दुर्लक्ष केलं, कारण तिला कामाची गरज होती. दिवस पुढे सरकत होते. प्रतापराव आता वारंवार शेतावर येऊ लागला. आधी तो आठवड्यातून एकदा यायचा. आता जवळपास रोज येत होता आणि प्रत्येक वेळी त्याचं लक्ष वैजयंतीकडेच असायचं. हे अनेक मजुरांच्या लक्षात आलं होतं. गावात कुजबूज सुरू झाली होती. मात्र कोणी उघडपणे बोलत नव्हतं. एक दिवस दुपारच्या वेळी सर्व मजूर जेवण्यासाठी बसले होते. मीरा आणि वैजयंती एका झाडाखाली बसल्या होत्या. तेवढ्यात गणेश तिथे आला. "वैजयंती ताई, साहेब बोलवत आहेत." वैजयंती चकित झाली. "मला?" "हो." "कशासाठी?" "माहीत नाही." ती उठली आणि गणेशसोबत फार्म हाऊसकडे गेली. फार्म हाऊसच्या व्हरांड्यात प्रतापराव बसला होता. समोर थंड पाण्याची बाटली होती. त्याने वैजयंतीला बसायला सांगितलं. "बस." "नको साहेब." "अगं बस ना." वैजयंती अनिच्छेने बसली. प्रतापराव काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला, "तुझा मुलगा कोणत्या वर्गात आहे?" "9वीत." "हुशार आहे का?" "हो." "छान." काही क्षण शांतता पसरली. मग प्रतापराव पुन्हा बोलला, "तुला पैशांची गरज असते ना?" "सर्वांनाच असते साहेब." तो हसला. "मी मदत करू शकतो." "कशी?" "तुझ्या मुलाच्या शिक्षणाचा सगळा खर्च मी उचलू शकतो." वैजयंतीला काहीतरी चुकीचं वाटू लागलं. "का?" प्रतापराव उत्तर देताना हसला. "तू चांगली बाई आहेस म्हणून." आता मात्र वैजयंती पूर्ण सावध झाली. ती उठली. "माझं काम आहे, मी जाते." ती मागे वळली आणि निघून गेली. प्रतापराव तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू हळूहळू गायब झालं. त्या रात्री वैजयंती बराच वेळ विचार करत बसली होती. तिला प्रतापरावचं वागणं अजिबात सामान्य वाटलं नव्हतं. तिने मीराला सर्व सांगितलं. मीरा ऐकत राहिली.
नंतर म्हणाली, मी आधीच सांगितलं होतं. आता काय करायचं? सावध राहायचं. दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी आल्यावर आदित्यने आईला विचारलं, आई तू इतकी शांत का आहेस? काही नाही, तू मला खोटं सांगते आहेस. वैजयंती हसली. मोठा झाला आहेस तू. आदित्यही हसला, पण त्याला जाणवत होतं की आई काहीतरी लपवत आहे. दरम्यान प्रतापरावच्या मनात मात्र वेगळेच विचार सुरू होते. त्या रात्री तो आणि गणेश फार्म हाऊसमध्ये बसले होते. टेबलवर दारूच्या बाटल्या होत्या. प्रतापरावचा मूड खराब होता. गणेशा, हो साहेब, ती खूप माज दाखवते. गणेश काही बोलला नाही. मी मदत करतो म्हणालो तरी नकार देते. साहेब, मला नाही आवडत कोणाचा नकार. गणेश शांत राहिला, कारण त्याला माहिती होतं की प्रतापराव रागात आहे आणि रागात असलेला प्रतापराव धोकादायक असतो. पुढच्या काही दिवसांत प्रतापरावने अनेक वेळा वैजयंतीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ती शक्य तितकं अंतर ठेवत होती. हे पाहून त्याचा राग वाढत होता. त्याला आयुष्यात कधीच नकार मिळाला नव्हता, त्यामुळे वैजयंतीचं वागणं त्याला खूपत होतं. एके दिवशी काम संपल्यानंतर संध्याकाळी वैजयंती आणि मीरा घरी परतत होत्या. रस्ता निर्मनुष्य होता. अचानक त्यांच्या मागे गाडीचा आवाज आला. दोघींनी मागे वळून पाहिलं. प्रतापरावची गाडी. गाडी त्यांच्या शेजारी येऊन थांबली. प्रतापरावने काच खाली केली. बस गाडीत. दोघी घाबरल्या. नको साहेब. का? आम्ही जाऊ. प्रतापराव काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. मग हसत म्हणाला, ठीक आहे. गाडी पुढे निघून गेली. पण त्याच्या नजरेतील राग दोघींनी पाहिला होता. त्या रात्री मीराने स्पष्ट सांगितलं, वैजयंती, मला वाटतं आपण हे काम सोडावं आणि मग दुसरं काहीतरी करू. इतकं सोपं नसतं. मीरा शांत झाली, कारण ती जाणून होती की वैजयंती बरोबर बोलत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक बातमी पसरली. प्रतापरावने काही मजुरांना कामावरून काढून टाकलं होतं, कारण त्यांनी त्याच्याशी उलट बोलण्याची हिंमत केली होती. संपूर्ण गावामध्ये त्याचीच चर्चा होती. हे ऐकून वैजयंतीच्या मनात भीती निर्माण झाली, कारण तिला जाणवलं, जो माणूस छोट्याशा गोष्टीवर लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, तो तिच्या विरुद्ध काय करू शकतो याची कल्पनाही करणं कठीण होतं. त्या रात्री प्रतापराव आपल्या खोलीत बसला होता. त्याच्या हातात दारूचा ग्लास होता. खिडकीतून बाहेर अंधार दिसत होता. तो हळूच म्हणाला, खूप नकार दिलास वैजयंती. त्याच्या चेहऱ्यावर एक भयंकर स्मित उमटलं, पण जास्त दिवस नाही. त्याच क्षणी निंबळक गावातील आपल्या छोट्याशा घरात वैजयंती आणि आदित्य शांत झोपले होते. त्यांना अजूनही कल्पना नव्हती की संकट आता त्यांच्या खूप जवळ येऊन पोहोचलं होतं आणि काही दिवसांतच त्यांच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलणार होता. प्रतापरावच्या मनामध्ये निर्माण झालेला राग आता दिवसेंदिवस वाढत होता. वैजयंतीने त्याला वारंवार दिलेला नकार त्याच्या अहंकाराला टोचत होता. निंबळक गावामध्ये तो स्वतःला सर्वात शक्तिशाली समजत होता. त्याच्याकडे पैसा होता, जमीन होती, ओळखी होत्या. अनेक लोक त्याच्या एका शब्दावर काम करायचे. अशा परिस्थितीत एखाद्या गरीब विधवा महिलेने त्याला दुर्लक्ष करणं त्याला सहन होत नव्हतं. दुसरीकडे वैजयंतीने आता शेतावर जाणं कमी केलं होतं. तिला सतत असुरक्षित वाटत होतं. मीरालाही तसंच वाटत होतं. दोघी एकमेकींसोबतच काम करायच्या. कधीही एकट्या राहत नसत. पण प्रत्येक वेळी हे शक्य नव्हतं. मार्च महिना संपत आला. वैजयंतीच्या शेतातील गहू पूर्णपणे तयार झाला होता. तो काढणं आवश्यक होतं. नाहीतर नुकसान होण्याची शक्यता होती. एक संध्याकाळी ती अंगणात बसून हिशोब करत होती. आदित्य तिच्या शेजारी बसला होता. आई, आपण गहू कधी काढणार? उद्या जाऊ. मी पण येतो. तुला शाळा आहे. शाळेनंतर येतो. वैजयंती हसली. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा तिच्या घरी आली. चल, गहू बघून येऊ. वैजयंती तयार झाली. दोघी शेताकडे निघाल्या. रस्त्यात अनेक लोक भेटले. सर्व काही नेहमीसारखंच होतं, पण कुठेतरी दुरून कोणीतरी त्यांच्यावर लक्ष ठेवून होतं. तो होता गणेश. गणेश एका झाडामागून दोघींना पाहत होता. त्याने लगेच प्रतापरावला फोन केला. साहेब, बोल. दोघी शेतात गेल्या आहेत. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षण शांतता पसरली. नंतर प्रतापरावचा आवाज आला. मी येतो. सुमारे 20 मिनिटांनी काळी SUV शेताजवळ येऊन थांबली. प्रतापराव खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती. गणेशही त्याच्यासोबत होता. दोघे सरळ वैजयंती आणि मीराकडे चालत गेले. काय चाललं आहे? प्रतापरावने विचारलं. वैजयंतीने उत्तर दिलं. आमच्या शेतात आलो आहोत, माहिती आहे. तो हसला. माझ्याशी थोडं बोलायचं आहे. मला काही बोलायचं नाही. हे ऐकताच प्रतापरावच्या चेहऱ्यावरचा संयम तुटू लागला. खूप माज आलाय तुला. माझा मार्ग सोडा.
वैजयंती ठामपणे म्हणाली. क्षणभरात वातावरण बदललं. प्रतापरावने गणेशकडे पाहिलं. दोघांमध्ये नजरेतून काहीतरी ठरलं. मीराच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. वैजयंती, आपण जाऊया, ती हळू आवाजात म्हणाली. पण त्याआधीच प्रतापराव पुढे आला. आज इतक्या सहज नाही जाऊ देणार. दोघी घाबरल्या. त्यांनी मागे सरकण्याचा प्रयत्न केला. पण प्रतापराव आणि गणेश त्यांच्यासमोर उभे राहिले. परिसर पूर्णपणे ओसाड होता. दूरवर कुणीही दिसत नव्हतं. मीराच्या चेहऱ्यावर घाम आला. वैजयंतीचा श्वास वेगाने चालू झाला. तिला जाणवलं, काहीतरी भयंकर घडणार आहे. काही वेळाने दोघी कसाबसा त्या ठिकाणावरून सुटल्या, पण त्या प्रचंड घाबरलेल्या होत्या. प्रतापरावने त्यांना स्पष्ट धमकी दिली होती. माझ्या विरोधात गेलात तर परिणाम चांगले होणार नाहीत. घरी परतल्यानंतर वैजयंती पूर्णपणे हादरली होती. मीराही रडत होती. दोघींना समजत नव्हतं काय करावं. पोलिसांकडे जावं का, की शांत बसावं? संध्याकाळी आदित्य शाळेतून घरी आला. त्याने आईचा चेहरा पाहिला. तिला पाहताच त्याला जाणवलं की काहीतरी गंभीर घडलं आहे. आई, काय झालं? काही नाही. माझ्याकडे बघ. वैजयंती शांत राहिली. रात्री उशिरा मीराने सर्व गोष्ट आदित्यला सांगितली. नेमकं काय घडलं ते नाही, पण प्रतापराव आणि गणेशमुळे त्याच्या आईला मोठा त्रास सहन करावा लागला होता, हे मात्र तिने स्पष्ट केलं. आदित्य काही क्षण निश्चल बसून राहिला. त्याचे डोळे लाल झाले, मुठी आवळल्या गेल्या. त्याच्या मनामध्ये रागाचा ज्वालामुखी पेटला होता. त्याने आपल्या आयुष्यात आईला खूप कष्ट करताना पाहिलं होतं. वडील गेल्यानंतर तिने किती संघर्ष केला होता, हे त्याला माहीत होतं. आणि आता कोणी तिचा छळ करत होतं, हे त्याला सहन होत नव्हतं. रात्र वाढत गेली. घरात सर्वजण झोपले, पण आदित्यच्या डोळ्यांना झोप नव्हती. तो छताकडे पाहत पडून होता. त्याच्या मनामध्ये सतत प्रतापरावचा चेहरा फिरत होता. धमक्या आठवत होत्या. आईचे अश्रू आठवत होते. अचानक तो उठून बसला. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, फक्त संताप होता. सूडाची भावना होती. त्याने हळूच घराबाहेर पाऊल टाकलं. अंगणात शांतता होती. दूरवर कुत्र्यांच्या भुंकडाचा आवाज येत होता. आकाशात ढग नव्हते. चांदळं पसरलं होतं. आदित्यने घराच्या कोपऱ्यात ठेवलेली एक जड लोखंडी हातोडी उचलली. ती त्याच्या वडिलांची होती. पूर्वी शेतीच्या कामासाठी वापरली जायची. त्याने ती घट्ट पकडली. त्या क्षणी त्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार होता. ज्यांनी माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याने सायकल काढली आणि रात्रीच्या अंधारात निघून गेला. त्याला प्रतापरावचं फार्म हाऊस चांगलं माहीत होतं. लहानपणापासून तो अनेकदा तिथे गेला होता, त्यामुळे रस्ता शोधायला अडचण नव्हती. सुमारे अर्ध्या तासानंतर तो फार्म हाऊस जवळ पोहोचला. आत दिवे लागलेले होते. प्रतापराव आणि गणेश नेहमीप्रमाणे दारू पीत बसले होते. त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या आयुष्यातील शेवटची रात्र सुरू झाली होती. आदित्य सावकाश पुढे सरकला. त्याचा श्वास वाढला होता. हातोडीवरील पकड आणखी घट्ट झाली. त्याच्या डोळ्यासमोर आईचा रडणारा चेहरा होता आणि त्याच क्षणी त्याने फार्म हाऊसचा दरवाजा ओलांडला. रात्रीचं साधारण 11 वाजले होते. निंबळक गाव झोपलं होतं. रस्ते ओस पडले होते. फक्त अधूनमधून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. त्याचवेळी आदित्य प्रतापरावच्या फार्म हाऊसच्या दारासमोर उभा होता. त्याच्या हातामध्ये लोखंडी हातोडी होती. त्याचा श्वास वेगाने चालू होता. मनामध्ये प्रचंड राग उसळला होता. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त आईचा अश्रूंनी भरलेला चेहरा फिरत होता. फार्म हाऊसच्या आतून हसण्याचा आवाज येत होता. प्रतापराव आणि गणेश दारू पीत बसले होते. दोघांनाही कल्पना नव्हती की मृत्यू त्यांच्या अगदी जवळ येऊन उभा आहे. आदित्याने हळूच दरवाजा ढकलला. दार अर्धवट उघडच होतं. तो सावकाश आत गेला. टेबलवर दारूच्या बाटल्या पडल्या होत्या. प्रतापराव आणि गणेश पूर्णपणे नशेत होते. त्यांची बोलण्याचीही अवस्था नव्हती. दोघे खुर्च्यांवर अर्धवट झोपलेले होते. आदित्य काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनामध्ये एक युद्ध सुरू होतं. एक आवाज सांगत होता, घरी परत जा. दुसरा आवाज सांगत होता, आईसाठी न्याय मिळव. त्याने डोळे बंद केले. आईचा रडणारा चेहरा पुन्हा त्याच्या डोळ्यासमोर आला आणि त्याचा संयम तुटला. तो प्रतापरावच्या जवळ गेला. प्रतापराव अजूनही नशेतच होता. त्याला काही समजण्याआधीच आदित्यने हातोडी उचलली आणि जोरात वार केला. प्रतापराव वेदनेने ओरडला. तो खुर्चीवरून खाली पडला. गणेश दचकून जागा झाला. त्याला काही समजण्याआधीच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. पुढील काही क्षणांमध्ये सर्व काही अतिशय वेगाने घडलं. आदित्यच्या मनावर रागाचा पूर्ण ताबा झाला होता. त्याला फक्त आईसोबत झालेला अन्याय आठवत होता. काही वेळानंतर फार्म हाऊसमध्ये पुन्हा शांतता पसरली. टेबलवरील बाटल्या पडल्या होत्या.
खुर्च्या उलटल्या होत्या आणि आदित्य स्थिर उभा होता. त्याचा राग शांत झाला होता. आता त्याला जाणवत होतं, त्याने खूप मोठं पाऊल उचललं आहे. त्याचं आयुष्य आता पूर्वीसारखं राहणार नाही. तो थेट आपल्या घरी आला. घरात प्रवेश करताच वैजयंती त्याच्याकडे धावत आली. ती संपूर्ण वेळ जागी होती. तिला भीती वाटत होती. "कुठे गेला होतास?" आदित्य काही बोलला नाही. त्याच्या डोळ्यांमध्ये पाहताच वैजयंतीला सर्व समजलं. तिच्या पायाखालची जमीन सरकली. "आदित्य." तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. आदित्य शांतपणे म्हणाला, "आई, त्यांनी जे केलं त्याची शिक्षा मिळाली." वैजयंती रडू लागली. कारण तिला माहिती होतं, आता पुढे काय होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतापरावच्या कुटुंबियांनी त्याला शोधायला सुरुवात केली. तो घरी आला नव्हता. फोनही लागत नव्हता. शेवटी ते फार्म हाऊसवर पोहोचले आणि तिथलं दृश्य पाहून हादरले. गावात काही मिनिटांतच बातमी पसरली. लोक घटनास्थळी जमा होऊ लागले. पोलीस आले. परिसर सील करण्यात आला. तपास सुरू झाला. पोलीस निरीक्षक विकास मोहिते स्वतः तपास करत होते. त्यांनी प्रत्येक व्यक्तीची चौकशी सुरू केली. प्रतापरावचे शत्रू कोण? त्याच्याशी कोणाचं भांडण होतं? अलीकडे काय घडलं होतं? सर्व माहिती गोळा केली जाऊ लागली. दरम्यान गावामध्ये अनेक लोक प्रतापरावबद्दल बोलू लागले. अनेक जुन्या गोष्टी समोर येऊ लागल्या. लोकांमध्ये भीती कमी होत होती. काही दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले आणि अखेर संशय आदित्यपर्यंत पोहोचला. पोलीस त्याच्या घरी आले. आदित्य शांत बसला होता. "तुला काही सांगायचं आहे का?" विकास मोहिते यांनी विचारलं. आदित्य काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, "हो." आणि त्याने संपूर्ण सत्य सांगितलं. त्याने कोणताही बहाणा केला नाही. खोटं बोलण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने जे केलं ते कबूल केलं. पोलीसही काही काळ शांत झाले. कारण त्यांना आता संपूर्ण पार्श्वभूमी समजली होती. कायद्याच्या दृष्टीने आदित्य चुकीचा होता. कारण त्याने कायदा स्वतःच्या हातात घेतला होता. पण मानवी दृष्टिकोनातून पाहिलं तर परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची होती. वैजयंती रोज रडत होती. एका बाजूला तिच्यावर झालेला अन्याय होता. दुसऱ्या बाजूला तिच्या मुलाचं भविष्य होतं. मीरालाही अपराधी वाटत होतं. कारण तिच्या मैत्रिणीचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. काही महिन्यांनी खटल्याची सुनावणी सुरू झाली. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या प्रकरणाकडे लागलं. कोर्टामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या. प्रतापरावच्या वागणुकीबद्दल ही चर्चा झाली. साक्षीदार समोर आले. पुरावे तपासले गेले. आदित्य प्रत्येक सुनावणीमध्ये शांत बसायचा. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप होता, पण भीती नव्हती. त्याला माहीत होतं, त्या रात्री त्याने जे केलं त्याने त्याच्या आयुष्याचा मार्ग कायमचा बदलला आहे. एका दिवशी सुनावणी संपल्यानंतर वैजयंती त्याच्या जवळ बसली होती. ती म्हणाली, "बाळा, मला तुझा अभिमान आहे की तू माझ्यासाठी उभा राहिलास. मला दुःख आहे की तू स्वतःचं आयुष्य धोक्यात घातलंस." आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. "आई, मला त्यावेळी दुसरं काही सुचलंच नाही." दोघेही रडू लागले. कोर्टाचा अंतिम निर्णय भविष्यात काय झाला हे काळाने ठरवलं. पण निंबळक गावाने त्या घटनेतून एक गोष्ट शिकली. अन्याय कितीही मोठा असला तरी त्याला वेळेवर थांबवलं नाही तर त्याचे परिणाम संपूर्ण समाजाला भोगावे लागतात. वैजयंतीचं आयुष्य पूर्वीसारखं कधीच झालं नाही. आदित्यचंही नाही. पण त्या घटनेनंतर गावामध्ये अनेक लोक अन्यायाविरोधात उघडपणे बोलू लागले. भीती कमी होऊ लागली आणि निंबळक गावाच्या इतिहासात ती घटना कायमची कोरली गेली. एक अशी घटना जिथे अन्याय, वेदना, राग आणि सूड यांनी अनेक आयुष्यांचा मार्ग कायमचा बदलून टाकला.